कुठेतरी मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे फ्रस्ट्रेट झालेले आहेत. काहीतरी दिल्लीमध्ये त्यांना बोलवायची प्रक्रिया चालू आहे, त्यांना जायचं नाही आणि त्यांचा पुढचा चान्स चुकतो. काहीतरी अंतर्गत बाब आहे म्हणून ते अशा प्रकारे वक्तव्य करतायत, बघून घेईन, धमक्या देणं. त्या पदावर ह्या संविधान पदावर बसलेल्या व्यक्तीलाही शोभत नाही भाषण. पण इथं एक अमित शाह सिनियर गृहमंत्री आहेत. आयर्न मॅन 2 सरदार पटेल नंतर अमित शाह असं ते दाखवलं जातं. योगी एक मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असतील किंवा गडकरी असतील हे दोन RSSचे लाडके नेते आहेत. त्यामुळे या सर्वांची आपसात स्पर्धा आहे की आता पुढं काय, पुढं कोण, समजा बदल झाला तर राम मंदिरच्या चोरीची बातमी येते आणि गाजते. चोरी झाली पण आज भाजपच्या प्रधानमंत्री कार्यालयाकडे इतकी ताकद आहे की एक फोन मीडिया हाऊसेसना गेला की ती बातमी लगेच मारून टाकली जाते, किल होते. पण ही बातमी किल झाली नाही, तिथे मग योगींचा कुठेतरी संबंध आहे. हे काय नवीनच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर देशामध्ये महाराष्ट्र हे कायमच नंबर 1चं राज्य राहिलं आहे. कोणताही धोरणात्मक निर्णय असो किंवा कोणताही मोठा इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रोजेक्ट असो, महाराष्ट्राला कायम आदर्श मानलं गेले आणि त्याला फॉलो केलेलं आहे इतर राज्यांनी. परंतु आता मात्र महाराष्ट्रात एक वेगळीच वेळ आलेली आहे. कोणताही प्रकल्प जर म्हटला तर त्यामध्ये किती भ्रष्टाचार झालाय, तो कुठे गळतोय का, याची चर्चा जास्त होते. इतकंच नाही तर महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा देखील वाढलेला आहे आणि नुकताच कॅगच्या रिपोर्टने हे सिद्ध देखील केलंय. यावरच चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर आहेत. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. पहिलाच प्रश्न विचारायचा होता की आपण या राज्याचं नेतृत्व केलंय. खरं तर यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा कलश आणला होता तेव्हा महाराष्ट्राने जिथून सुरुवात केली होती, आपण जर बघितलं असेल तर 2014 पर्यंत जो प्रवास एक आपण जर बघितला तर तो असाच होता की महाराष्ट्राने कायम लीड केलंय देशाला. पण आता मात्र ते चित्र थोडं बदललेलं आहे. आर्थिक बेशिस्तता आली आहे का, कर्जाचा डोंगर उभा होत चाललाय? कर्जाचा डोंगर उभा राहिलाय हे तर वास्तव आहे. हे बजेटच्या आकड्यातून आपल्याला सगळं दिसतं. पण कर्ज घेणं काही चुकीचं नाही. कर्ज घेऊन देशाचा वेगाने विकास करायचा, राज्याचा वेगाने विकास करायचा, त्यामध्ये काही गैर नाही. पण जेव्हा आपण कर्ज काढतो त्याचा कशा करता वापर करतो हे महत्वाचं आहे. जर आपण महसुली खर्च त्यातून जर केला, पगार, पेन्शन, व्याज भरलं आणि उत्पादक काही प्रोजेक्ट उभे नाही केले ज्यातून उत्पन्न आणखी वाढेल, तर मग कर्ज हे अंगावर येतं. आणि महाराष्ट्रामध्ये आता तसं झालेलं आहे. कारण काही मोठे प्रकल्प, विशेषतः औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्रात काही येताना दिसत नाहीत. आणि महाराष्ट्र सरकारचं सर्व लक्ष, सर्व फोकस हा फक्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टवर, पूल, रस्त्यावर आहे. त्याचं कारण असं आहे, आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट पाहिजेत नाही असं नाही, परंतु कुठेतरी समतोल साधला पाहिजे. शिक्षण, आरोग्य, संशोधन किंवा स्किल डेव्हलपमेंट वगैरे हे जे विषय आहेत त्याला आपण ह्युमन कॅपिटल बिल्डिंग म्हणतो. आणि नुकतंच आज झालेल्या सिंधूर युद्धामध्ये आपण पाहिलं की चीन आपल्या घरात बसून त्यांनी युद्ध प्रभावित केलं होतं. हे टेक्नॉलॉजीचं युग आहे आणि त्यामध्ये आपण जर संशोधनावर खर्च नाही केला, चांगल्या शिक्षणावर जर खर्च नाही केला, तर आपण मागे पडत चाललेलो आहे आणि आणखी पडणार आहे. आणि म्हणून मग माझा सरकारच्या या प्रायोरिटी बद्दल एक आक्षेप आहे की सर्व काही फक्त रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर, आणि जिथे रस्ते नको आहेत तिथं पण तुम्ही जाणून बुजून रस्ते करता. याचं एकमेव कारण असं आहे की रस्त्याच्या कामातून 35-40% कमिशन घेता येतं. हा सगळा चिंतेचा विषय आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल दुमत नाही, पण किमती फुगवल्या जातात का, किमती वाढवल्या जातात का, त्यामध्ये टेंडरिंग करताना त्यामध्ये काही साखळी तयार केली जाते का, त्यातून किकबॅक घेतले जातात का, हे उघड सर्रास बोललं जाते महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये. याच कारणामुळं मागच्या निवडणुकीमध्ये कर्नाटक सरकार गेलं होतं, आपल्याला माहिती. तिथं 40% कमिशन आणि पे सीएम नावाची काँग्रेसची घोषणा अतिशय लोकप्रिय झाली आणि तिथं सत्ता परिवर्तन झालं. महाराष्ट्रात त्या प्रकारची परिस्थिती आज आलेली आहे आणि अनेक प्रकल्पाबद्दल आपण पाहिलं तर किमतीबद्दल शंका येते, कॉस्ट एस्केलेशन बद्दल शंका येते, वेळ वाढत जातो आणि अचानक आपण पाहतो की हे सगळं काहीतरी गौडबंगाल चाललेलं आहे. नाहीतर मग एकेका आमदाराला 50-50 खोके द्यायचे पैसे येतात कुठून, हा सामान्य प्रश्न सामान्य जनतेला, नागरिकांना पडलेला आहे. त्यामुळं जे काही अग्रणी असलेलं राज्य आज अग्रणी नाही. आपण फायनान्शियल कॅपिटल नाही. मोठे मोठे प्रकल्प जे फायनान्शियल वाटले होते ते मोदींनी गुजरातला पळवलेले आहेत.
एकही मोठी औद्योगिक गुंतवणूक होत नाही, एकही सेमीकंडक्टर उद्योग महाराष्ट्रात नाहीये, एकही ऍपल फोनची सबकॉन्ट्रॅक्ट कंपनी महाराष्ट्रात नाही. सगळे इतर राज्यात हे प्रकल्प आहेत. आणि म्हणून मला वाटत नाही की आज आपण महाराष्ट्र हे आर्थिक राजधानी आहे, मुंबई आर्थिक राजधानी असं काही म्हणू शकतो आता. ह्यालाच धरून प्रश्न होता की महाराष्ट्रात तुम्हाला जर माहिती असेल तर नुकताच सगळ्या आपण जर बघितलं असेल की कंत्राटदारांची कॉन्फरन्स झाली ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की 56% पर्यंत कमिशन द्यावं लागतंय. म्हणजे केलेल्या कामासाठी एक तर काम मिळावं म्हणून पहिलं कमिशन, काम केल्यावर पुन्हा ती रक्कम मिळावं म्हणून 5% कमिशन, मंत्रालयात कमिशन, आणि हा आकडा 56% पर्यंत जातो असं त्यांनी सांगितलं. जर 56% पर्यंत कमिशन पोहोचलं असेल तर अशा प्रकल्पांच्या क्वालिटीबद्दल आपण काय सांगणार? नाही बघा, मला 56 तर माहिती नाही, पण 40% सर्रास बोललं जातं. 35 ते 40% अगदी कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या दिवसापासून मग ते काम झाल्यानंतर त्याला मंजूर करणं, मग चेक काढणं वगैरे, या सगळ्या गोष्टी फारच संशयित आहे. ते लोकांचं अगदी उघड हे आहे. त्यामुळं महाराष्ट्र मागे पडायला लागला. कुठे महाराष्ट्रात गुंतवणूक करायला तयार नाही. इतर राज्यांनी सिंगल विंडो क्लिअरन्स केलेली आहे. महाराष्ट्रात पण सिंगल विंडो आहे, पण आपल्याकडे 3-3 सिंगल विंडो आहेत. 3-3 दारं पुजल्याशिवाय एकही प्रोजेक्ट पूर्ण होत नाही. आणि त्यामुळं मग खंडणीखोर सगळे आमदारांनी पाळलेले खंडणीखोर आहेत. बीडचं प्रकरण आपल्याला माहिती आहे. मग तिथं स्क्रॅप कोणाकडनं विकून घ्यायचं, ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट कोणाचं घ्यायचं, लेबर कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचं, नोकर भरती कशी करायची, हे सगळं तिथं आमदार ठरवत असतील, राजकीय पुढारी मंत्री ठरवत असतील, तर उद्योगपती कोण महाराष्ट्रात उद्योगपती येईल? आणि म्हणून आपण पाहिलं की महाराष्ट्र खरोखरीच हा मागे पडायला लागलेला आहे. तर मग तोच प्रश्न उपस्थित राहतो की एकीकडे एक बिल्डर लॉबी आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे SRAच्या माध्यमातून एक खूप मोठी बिल्डर लॉबी आहे, आणि दुसरीकडे ही कंत्राटदारांची लॉबी आहे. तर ह्याच आधारावर हे सरकार सुरू आहे असं म्हणायचं का? कसं आहे की पॉलिटिकल क्लासला जे पॉलिटिकल पैसे पाहिजे असतात, म्हणजे नॉर्मल पैसे इलेक्शन लढण्याकरता लागतात, काही पोस्टर छापणं, कुठं गाड्या भाड्याने घेणं वगैरे, ते ठीक आहे, ते पूर्वीपासून होत आहे. पण आता आमदार फोडण्याला जे 50-50 खोक्याचा विषय आपण ऐकला, तर ते पैसे येतात कुठून? 40 आमदार फोडायचे झाले, त्यांना 50-50 कोटी दिले, 2000चा विषय होतो. हे पैसे येतात कुठून? हे सगळ्यात सोपा मार्ग बिल्डर लॉबी मुंबईची आणि कॉन्ट्रॅक्टर लॉबी, जे रोड कॉन्ट्रॅक्ट आणि बिल्डिंग कॉन्ट्रॅक्ट करतात ते. आणि ह्यांच्याकडून आता ते मोठ्या प्रमाणात आपण त्या जर पैसे घेतले गेले तर मग कामाच्या दर्जावर प्रभाव पडणारच पडणार. त्याबद्दल काळजी वाटते की कामं सुरक्षित होत आहेत का, कुठं अपघात तर होणार नाही, कुठं पूल पडणार नाही, ती भीती वाटते. तर तुम्ही हाच प्रश्न म्हणला, आता आपण मिसिंग लिंक कडे जाऊया, कारण खूप चर्चा झाली आहे. मिसिंग लिंक ह्याला इंजिनिअरिंग मार्वल म्हणण्यात आलं होतं. इतके देश आले, इतक्या चर्चा झाल्या, आणि आम्ही किती मोठी रिस्क घेतली आणि आम्ही मिसिंग लिंक केला हे सांगण्यात आलं. कोस्टल रोड बाबत पण श्रेय घेण्यात आलं. इन्फ्रामॅन कोण, यामध्ये देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे यांची इतकी स्पर्धा सुरू होती. पण मिसिंग लिंक पडल्यावर मात्र भाडेके टट्टू समोर आले. महाराष्ट्राची बदनामी करू नका, हे सगळं सुरू झालं. आपण ह्याला कसं बघता? हे बघ, असं आहे की जो मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे त्यामधलं अंतर कमी करण्याकरता आणि खंडाळा घाट चे जे वळणदार रस्ता आहे तो टाळण्याकरता मिसिंग लिंकचा प्रस्ताव आमच्या सरकारने प्रस्तावित केला होता. म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. मी महाराष्ट्रात मुख्यमंत्री आल्यानंतर आम्ही त्या प्रस्तावाची संकल्पना मांडली आणि मी त्याचं इंजिनिअरिंग आरेखन करण्याकरता डिपार्टमेंटला सांगितलं. त्यांनी 2-3 वर्षे त्यामध्ये काम केलं आणि डिसेंबर 13ला तो प्रस्ताव कॅबिनेट पुढे आणला. जेव्हा माझ्याकडे तो प्रस्ताव आला तेव्हा आमच्या लोकांनी त्याचं फायनान्शियल सगळं कॅल्क्युलेशन तपासलं. त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने कोणी कोणी तपासलं होतं, मग स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग असेल किंवा तिथलं रॉक स्टॅटाचं जिओलॉजिकल त्याची माहिती असेल, या सगळ्या गोष्टी तपासून घेतल्या. आणि त्यावेळेला आम्हाला असं लक्षात आलं, आणि विशेषतः IITच्या तज्ज्ञांना विचारल्यानंतर, की आता ज्या प्रकारे प्रोजेक्ट प्रस्तावित केलेला आहे डिसेंबर 2013च्या प्रकल्प अहवालानुसार, त्यामध्ये अधिक सुधारणा करण्याची गरज आहे. त्याबद्दल सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला, फायनान्शियल प्रश्न निर्माण झाला की हे किंमत जी ठरवलेली आहे ती योग्य आहे का. आणि त्यामध्ये आम्ही त्या प्रकल्पाला स्थगिती दिली, तुरंत मान्यता दिली नाही, आणि तो प्रकल्पावर पुन्हा अभ्यास करा म्हणून पुढे टाकला. आम्ही तो प्रकल्प कॅन्सल केला नाही. हा खोटा अपप्रचार केला जातो की आम्ही कॅन्सल केला. कॅन्सल केल्यास आम्ही मुळातच सुरुवात कशाला केली असती, कारण आम्ही सगळेच पश्चिम महाराष्ट्रातले आहोत
आणि पुणे हे अतिच महत्वाचं एक उपराजधानी सारखं शहर आहे. हम्म. त्यामुळे पुणे मुंबईचं अंतर कमी करणं आणि घाटात होणारे संभाव्य अपघात टाळणं त्याला प्रायोरिटी होते. पण तो प्रोजेक्ट अवघड होता. कारण सकृतदर्शनी जवळजवळ 8 किलोमीटरचा एक बोगदा हा लोणावळ्या तलावाच्या खालून जाणार आहे. आता लोणावळा तलावाचं इतकं मोठं पाणी आहे, त्या पाण्याखाली बोगदा करणं योग्य होईल का याबद्दल चिंता होती. फॅक्टर ऑफ सेफ्टी विचारात घेतलाय का, काही धोका होईल का, आणि विशेषतः सह्याद्रीची जी जिओलॉजिकल स्ट्रक्चर आहे ते इतर स्ट्रक्चर सारखं नाहीये. आणि अशा प्रकारचा वॉटर बॉडीच्या खालून टनेल काढण्याचा प्रकल्प देशात कधी झाला नव्हता. आंतरराष्ट्रीय पातळीवर आहेत, विशेषतः प्रसिद्ध चॅनल टनल इंग्लंड आणि फ्रान्सला जोडणारा 38 किलोमीटरचा रस्ता समुद्राखालून जातो. पण तिथली रॉक फॉर्मेशन, तिथली जिओलॉजिकल स्ट्रक्चर आपलं अतिशय वेगळं आहे. तिथले रॉक खूप जुने आहेत, आपले इतके जुने नाहीत. आणि तुलनात्मक अभ्यास अनेक एक्सपर्ट्सनी केलेला आहे. आणि त्यामुळे हा पहिल्यांदा देशात आपण प्रकल्प करतोय. त्याचबरोबर त्या दऱ्या जोडणारा जे उंच पूल पाहिजे होता, तो देशातला सर्वात उंच पुलाचा तो प्रस्ताव होता. आपण इतकं उंच पूल कधी बांधला नव्हता. हवा जोरात वाहते, अर्थक्वेक येतात, आणि त्यामुळे मग हा खरंच वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याचा मुकाबला करू शकेल का, समजा मोठा जर भूकंप झाला तर त्याचं काय होईल याची अभ्यास करण्याची गरज होती. थोड्याफार प्रमाणात तो अभ्यास झाला होता, पण आमचं त्यात समाधान झालं नव्हतं. आणि म्हणून त्यांना मी एवढंच सांगितलं की तुम्ही पुन्हा अभ्यास करा, पुन्हा सबमिट करा. आता दुर्दैवाने आमचं सरकार गेलं, 14 मध्ये आम्ही नव्हतो. त्यामुळे त्या नव्या सरकारला त्यांनी तो प्रस्ताव सादर केला. त्यात तब्बल 4 वर्ष लागली. डिसेंबर 13ला जेव्हा आम्ही प्रस्तावाला स्थगिती दिली आणि पुन्हा अभ्यास करा म्हणून सांगितलं, ते पुन्हा अभ्यास करायला, पुन्हा नवीन प्रस्ताव सादर करायला त्यांना 2017 साल उजाडलं. म्हणजे इतकं सोपं काम नव्हतं. जेव्हा त्यांना पुन्हा सुरक्षा तपासा, किंमत तपासा म्हटलं तर वेळ लागला. आणि मी कौतुक करतो सरकारचं की त्यांनी हा प्रकल्प पुढे नेला. हा महाराष्ट्र देशाचा अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे आणि तो झाला याबद्दल आनंद आहे. मी सुद्धा त्या रस्त्याने गेलेलो आहे. अंतर वाचतं, वेळ वाचतो, अपघाताची शक्यता कमी होती. सो इज गुड, त्यात काही शंका नाही. प्रश्न फक्त असा येतो, माझा पूर्ण विश्वास इंजिनियर्सवर आहे. मग ते MSRDCचे असतील किंवा ज्यांनी कन्सल्टंट म्हणून काम करत त्यांच्यावर पण आहे. परंतु एकदा डिझाईन पूर्ण झालं, त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं आणि कॉन्ट्रॅक्ट सुरू होतं, आणि कॉन्ट्रॅक्ट करताना जर 40% विषय झाला तर कामाच्या दर्जाचं काय, ही भीती आम्हाला आहे. आणि ती काय झाली की भीती खोटी ठरावी. मी मला प्रार्थना करतो ईश्वरचरणी की आम्हाला जी काळजी वाटते, चिंता वाटते ती खोटी ठरावी. सगळ्या सुरक्षिततेच्या बाबतीत काहीच कॉम्प्रोमाइज केलं असं ठरलं तर फार आनंद होईल मला. पण 1 मेला या बोगद्याचं उद्घाटन झालं आणि 4 जूनला 40 दिवसाच्या आत काय काय झालं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. तुम्ही टीव्हीवर सगळ्यांना दाखवलेलं आहे. चिंता प्रकट होते. रस्ता बंद करावा लागला. आणि आता समजा जर वरच्या तलावातून पाणी झिरपलं खाली, झिरपता झिरपता ते पाणी मोठं झालं तर काहीतरी अनर्थ घडू शकतो. याची काळजी घेतली आहे का? घेतली असेल तर चांगली गोष्ट आहे. मला खात्री आहे की त्यांनी घेतली असेल. पण काम करताना कुठं कॉर्नर्स कट केलेत का? आता गंमत काय की ज्या 2 कंपन्यांनी काम केलं त्यातली एक कंपनी काहीतरी नवयुग कन्स्ट्रक्शन म्हणून आहे, त्यांनी बोगदा केला, आणि दुसरी कंपनी अफस्कॉन आहे, त्यांनी पूल बांधला. आता गंमत अशी आहे की या नवयुग कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर काही दिवसानंतर या कंपनीने भारतीय जनता पार्टीला इलेक्टोरल बॉन्डच्या मार्फत 55 कोटी रुपयाची देणगी दिली. कशाला दिली? म्हणजे हे प्रश्न जे आहेत, आता हे झालं भाजपचं. आता या खात्याचा मंत्री कोण आहे? तर एकनाथ शिंदेची शिवसेना मंत्री आहे, एकनाथ शिंदे आहेत. बर, काम कुठं होत आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ते नेतृत्व NCP अजित पवार गटाकडे होतं. त्यामुळे प्रत्येकाने जर आपापली किंमत वसूल केली तर त्या प्रकल्पाचं काय होणार, ही माझी चिंता आहे. आणि ही चिंता माझी खोटी ठरावी आणि प्रकल्प फार चांगला होऊन देशाची, राज्याच्या प्रगतीमध्ये हातभार लावायची माझी इच्छा आहे बहुत. पण तरी आम्ही विरोधात आहोत. आम्हाला काळजी करण्याचा अधिकार आहे. तोच एक प्रश्न होता की वरळी सी लिंक आपण बांधला होता, बँड्रा वरळी सी लिंक. डॉक्टर मनमोहन सिंग होते, तुम्ही होता, त्या काळात बांधलेला तो जो पूल आहे तो आजही आहे. जर तुम्ही बघितलं तर वारंवार त्याच्या कुठल्या तक्रारी येत नाही, पण समृद्धी आहे. आपण जर बघितलं कोस्टल रोड आहे सर, आणि आता मिसिंग लिंक आहे. हे प्रकल्प बांधून अवघ्या काही वर्षात आपण जर बघितलं आजही खड्डे पडत आहेत, कोस्टल रोडचं पाणी गळते, आणि मिसिंग लिंकचं तर 40 दिवसामध्ये आलं.
तर शेवटी सस्टेनेबिलिटी आणि खरंच दर्जात्मक काम हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा. काय झालं की मुंबईचा जो वांद्रा जो पूल आहे, समुद्र पूल, तो माझ्या आधी झालेला आहे. मी आलो तेव्हा तयार होता. काँग्रेसच्या सरकारमध्ये झालेला आहे. पण कधीही कोणाला त्या पुलाच्या सुरक्षिततेबद्दल कधी शंका वाटली नाही. आणि गेली 17 वर्ष आपण पाहतो रोज हजारो गाड्या त्यावरून जातात. कुठंच काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळं इंजिनियर चांगले आहेत, डिझाईन चांगलं होतं, कामाचा दर्जा आणि त्या कामाच्या दर्जामध्ये कुठे काटछाट करावी लागली पैशामध्ये तर मग अडचण निर्माण होते. आता समृद्धी महामार्गाचा आपण बोललो, खड्डे पडले, तर रस्ता हा इंडियन रोड काँग्रेसच्या स्पेसिफिकेशन प्रमाणे करावा लागतो. मग इतर राज्यात खड्डे पडत नाहीत, आपल्याकडे कसे पडतात? आता ह्या मिसिंग लिंक बद्दल सांगितलं गेलं की खूप पाऊस पडला. अरे खूप पाऊस तर पडतोय. हवामान बदलामुळं पावसाचे तास कमी कमी व्हायला लागलेत. वर्षात फक्त 100 तास पाऊस पडतो आणि सगळं पावसाचं पाणी फक्त 100 तासात येतं. आपण जुलै 2005चा मुंबईची अवस्था आपण पाहिली असेल. एका दिवसात 100-1000 मिलीमीटर पाऊस पडतो. मिलीमीटर. म्हणजे पाऊस जास्त पडला काही कारण असू शकत नाही. त्याचा अभ्यास तुम्हाला करायला पाहिजे होता. आमच्या इंजिनिअरिंग मध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी नावाचा जो प्रकार आहे की आपण सगळ्या स्ट्रेंथची कॅल्क्युलेशन करतो आणि किती जाड लोखंड लागेल, किती कॉन्क्रीट मोठा लागेल काढतो. नंतर त्याच्यावर 3, 4, 5 हा सुरक्षा फॅक्टर ऑफ सेफ्टी लावतो आणि ते आणखी मजबूत करतो. ते तुम्हाला करता येत नाही का? कोणी साधा इंजिनिअरिंग तुम्हाला सांगेल की केलं पाहिजे. परंतु चिंता मला ही आहे की 3 पक्षाचं सरकार आहे. 3 पक्षाचं समाधान करावं लागतं आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर काय करतात त्याचा सगळा प्रश्नचिन्ह आहे त्याच्यावर. म्हणजे पुन्हा सर प्रश्न हाच होतो की सगळ्या दर्जावर कुठेतरी कॉम्प्रोमाइज होते का? कारण एक वर्तमानपत्रात बातमी आली सर की चांद्रयान 3 पेक्षा जास्त खर्च हा मिसिंग लिंकवर झालाय. प्रति किलोमीटर 540 कोटी खर्च झाला. नाही, कसं आहे की मला जेव्हा प्रकल्प अहवाल सादर केला तेव्हा त्याचा खर्च 4500 कोटी दाखवला होता. तो मला पटला नाही. आमच्या इंजिनियर्सने, आमच्या लोकांनी जर ऑफिसमध्ये फायनान्शियल सगळे कॅल्क्युलेट केले तेव्हा ते वाटलं की थोडी जास्त रक्कम वाटते. म्हणजे सर 2013ला पण तुम्हाला असं वाटत होतं की 4500 कोटी ही जास्त किंमत आहे त्याची. जास्त कोटी आम्हाला वाटत होतं. परंतु म्हणून तेही तपासायला सांगितलं की तुम्ही पुन्हा तपासा. आणि तो पुन्हा तपास करायला सुरक्षेचा, स्ट्रक्चरल डिझाईनचा, कॉस्टचा त्याला 4 वर्ष लागली. आता काय झालंय की मूळ 4500 ची प्रस्तावित किंमत होती डिसेंबर 13 मध्ये. ती जेव्हा कॉन्ट्रॅक्ट दिलं तेव्हा मला वाटतं 6800 दिलं गेलं. पूर्ण झाल्यानंतर त्याची किंमत ही 7200 कोटी, म्हणजे जवळजवळ 50% कॉस्ट वाढली. आता त्यामध्ये थोडंसं कोविडचं कारण असू शकेल, थोडी उशीर लागल्यामुळे कॉस्ट एस्केलेशन होऊ शकेल, पण इतर कारणे असू शकतील ज्यामुळे चिंता वाटते. कारण 50% कॉस्ट एस्केलेशन काही इंजिनियर चांगले आहेत, त्यांनी बरोबर करेक्ट डिझाईन केलं असेल, त्यांना मटेरियल कॉस्ट किती लागते, लेबर कॉस्ट किती, सगळं काढलेलं असतं. 2-3 वर्षामध्ये लेबर कॉस्ट थोडी वाढेल, थोडी मटेरियल कॉस्ट वाढेल, पण 50% वाढ. त्यामुळे अनेक प्रश्न आहेत आणि त्यामुळे जर विरोधी पक्षांनी जर काही आक्षेप घेतला तर तुम्ही महाराष्ट्राची बदनामी करताय म्हणणं हे हास्यास्पद आहे. विरोधी पक्षाचं कामच आहे सरकारला प्रश्न विचारणं आणि सरकारचं कर्तव्य आहे की आम्हाला उत्तर देणं. त्या प्रकल्पाची कुठली प्रोजेक्ट रिपोर्ट उपलब्ध नाहीये. त्या प्रकारची पब्लिक स्क्रुटिनी कशी झाली मला माहित नाही. प्रचंड मोठ्या प्रमाणात जंगलतोड झालेली आहे. त्याचं पर्यायी वनीकरण, कॉम्पेन्सेटरी अफोरेस्टेशन कुठं करणार आहेत, कसं करणार, त्याची काही पत्ता नाहीये. त्यामुळं काही प्रश्न उपस्थित होतात. प्रकल्प चांगला आहे, आम्हीच त्याची कल्पना मांडली होती, परंतु करताना जर काही गलथानपणा झाला असेल तर ते केवढ्याला पडेल आपल्याला. म्हणजे ह्याचा ऑडिट झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, विशेषतः कोस्टल रोड किंवा असे जे प्रकल्प ज्याच्यात एवढे मोठे खर्च झाले. पण ऑडिट तर झालं पाहिजे, होणार नाही मला माहिती आहे. आणि हे लोक कधीच ऑडिट करणार नाही, तेव्हा आमचं सरकारी त्याची वाट बघावी लागेल. आता कोस्टल रोडचं आपण बोलला. कोस्टल रोडची आम्ही कल्पना मांडली होती. मी मुख्यमंत्री असताना 40 लोकांची कमिटी नेमली, अनेक असंख्य परवानग्या घेतल्या आणि ते संबंध डिझाईन कमी कंप्लीट केलं होतं. परंतु दुर्दैवानं केंद्रात आमचं सरकार असताना तिथले पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी समुद्रात भर टाकायला मना केलं. समुद्रात अजिबात भर टाकायची नाही. तेवढं पॉलिटिकल त्यामध्ये सोनियाजींच्या पासून खालपर्यंत विरोध होता, कारण बॅकबे रिक्लेमेशन मध्ये जे काही घडलं होतं ते पुन्हा घडू नये म्हणून अजिबात समुद्रात भर टाकायची नाही असा पवित्रा
जयराम रमेश आणि केंद्र सरकारने घेतला, त्यामुळे प्रकल्प आमच्या वेळात पूर्ण होऊ शकला नाही. पण हे लोक आले, त्यांनी लगेच ते सगळे नियम बदलून टाकले, प्रकल्प गेला. चांगली गोष्ट आहे, त्यात काही नक्कीच वेळ वाचतो. फक्त एक इक्विटीचा प्रश्न आहे की आज कोस्टल रोडवर किती गाड्या वाहतात. माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 40-50 हजार गाड्या दररोज जातात. 2-3 माणसं त्यात गेली तर 1-1.5 लाख माणसं प्रवास करतात. पण मुंबईच्या लोकलनी रोज 1 कोटी 10 लाख लोक प्रवास करतात. 1 कोटी 10 लाख कुठं आणि 1,00,000-1,25 लाख कुठं. आणि मुंबईच्या लोकलमध्ये दरवर्षी 3 ते 4 हजार माणसं मृत्युमुखी पडतात प्लॅटफॉर्म ओलांडताना, किंवा लोकल ट्रेनची दारे बंद होत आहेत म्हणून. बाहेरच्या उत्तरेतल्या राज्यातले लोक येतात, त्यांना रेल्वेच्या गतीचा अंदाज नसतो, रूळ क्रॉस करायला जातात. फक्त 3-4 हजार कोटीचा प्रकल्प सरकते जिने करायचा, मध्ये कंपाऊंड टाकून की कोणी रूळ क्रॉस करू नये, किंवा मेट्रोचे दरवाजे बंद करायचा प्रकल्प 3-4 हजार कोटीचा आहे. पण तो आपल्याला करायला फुरसत नाही. तर मग इथेच हे जसं तुम्ही म्हटलं की आर्थिक नियोजन हे पुन्हा येतं की तुम्ही प्रायोरिटी कशाला द्यायची. जी लोकल ट्रेन किंवा बेस्ट आपण जर म्हटली, एक उदाहरण एसटी बेस्ट हे जे जास्त लोक वापरतात त्यावर खर्च न करता ह्या प्रकल्पांवर खर्च होतोय आणि त्याचा वापर युटिलिटी कमी होते पण खर्च मात्र जास्त होतोय. तर काय झालं, कोस्टल रोड सारखा प्रकल्प पाहिजे, कारण मुंबई आंतरराष्ट्रीय शहर म्हणायचं झालं तर एअरपोर्ट पासून शहरात यायला वेळ कमी लागला पाहिजे, ठीक आहे. पण तो वापर कोण करतं? उंची महागड्या गाड्या ज्यांच्याकडे आहेत ते लोकच वापर करतात. सामान्य माणसाला त्याचा काही उपयोग नाहीये. पण हे करावं लागतं. मी मान्य करतो की बाबा अशा काही गोष्टी आपल्याला मुंबईचं इंटरनॅशनल सिटी म्हणून सांगायचं असेल तर करावं लागतं. पण कुठेतरी इक्विटीचा विचार आपण सोडता कामा नये. आणि मी अनेक दिवसापासून मागे लागलो की तुम्ही मुंबईच्या लोकल ट्रेनच्या सुरक्षेबद्दल काहीतरी करा. सरकते जिने प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ठेवा, म्हणजे माणसं मधूनच एकदम रस्ता क्रॉस करणार नाही, रूल क्रॉस करणार नाही. पण नाही होत ते. मला वाटतं की कुठेतरी एक खर्च आपण कशावर करायचा याबद्दल पुन्हा गंभीर विचार झाला पाहिजे. आज एआयच्या युगामध्ये जर चांगलं प्राथमिक शिक्षण, चांगलं उच्च शिक्षण, चांगलं विश्वविद्यालय शिक्षण आपण देऊ शकलो नाही तर आपण या रेसमध्ये मागे पडू. मी सांगतो ना की चीन आपल्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3% रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर खर्च करतं. अमेरिका देखील 3% आपल्या जीडीपी, खूप मोठी जीडीपी त्याची आहे. आपण मात्र आपल्या देशाच्या जीडीपीच्या फक्त 0.66%, 2/3% हे आपण त्याच्यावर खर्च करतो. आणि त्यामुळे जर ऍब्सोल्यूट टर्म मध्ये काढलं तर चीन आपल्यापेक्षा 22 पट रिसर्चवर खर्च करतो, अमेरिका आपल्यापेक्षा 100 पट जास्त रिसर्चवर करतो. कशी तुम्ही तुलना करणार? कशी त्यांच्याशी स्पर्धा करणार? इथं कुठेतरी एक प्रायोरिटीज आपण बदलल्या पाहिजे. तर ह्याच विषयावर बोलताना आपण आता लाडकी बहीण या योजनेकडे येऊया. आताची जी लेटेस्ट आकडेवारी आली की या लाडकी बहीण योजनेमध्ये 92 लाख महिला आता अपात्र ठरल्या. म्हणजे ही योजना जेव्हा आली सप्टेंबर ऑगस्ट 2024 पासून ते आतापर्यंत आपण बघूया की 92 लाख महिला अपात्र ठरल्या आणि 14,000 कोटी त्यावर खर्च झाला. लाडकी बहीण योजना फक्त निवडणूक जिंकण्याकरता आणली गेली होती. त्यामध्ये दुसरं काही त्यामध्ये स्पष्ट बोलायचं झालं तर फक्त मतं विकत घेण्याकरता ती आणली होती. त्यामुळे कुणी अर्ज केला, कुणाचा अर्ज मंजूर झाला, कुणाचा अर्ज रिजेक्ट झाला हे बघितलंच नाही काही. आता जेव्हा सगळं ऑडिट केलं तेव्हा 92 लाख लाभार्थींना आपण रिजेक्ट केले, म्हणजे एकूण लाभार्थींच्या 38% लाभार्थींना आपण रिजेक्ट केलं. 38% लाभार्थींना आतापर्यंत 14,000 कोटी वाटले गेले, खिरापत वाटली गेली, ते फक्त निवडणूक जिंकण्याकरता. तर किती निवडणुकीचा फायदा झाला माहिती, पण भाजप निवडणूक जिंकली. त्यामुळं ह्याची पण चौकशी झाली, पण जबाबदार कोणाला धरणार? मंत्र्यांना धरणार, अधिकाऱ्यांना धरणार, काय एखाद्या चपरासाला कोणती बदली करणार त्याची? म्हणजे अकाउंटेबिलिटी फिक्स केली पाहिजे, ती होत नाही महाराष्ट्रामध्ये. तर कॅगने पण म्हटलं की या योजनेवर 3,541 कोटी हे अतिरिक्त खर्च करण्यात आले. आणि महिला बाल कल्याणला जो निधी दिला, म्हणजे आपण जर बघितलं की सामाजिक न्याय विभागाचा निधी असेल किंवा इतर विभागाचा निधी काढून हा इथं यांना निधी दिला, तरी 14,000 कोटीमध्ये काय करता आलं असतं या 2 वर्षामध्ये? काय झालं की 38% महिला बोगस होत्या. त्यांचे कोणतरी नातेवाईक सरकारी नोकर होते किंवा त्यांचे इतर इन्कम टॅक्स भरणारे होते. अशा गोष्टी आता उघड झालेल्या.
पण ज्या वेळेला ही योजना मंजूर झाली तेव्हा स्ट्रिक्ट स्क्रुटनी केली नाही, कारण करायची नव्हतीच त्याला. जास्तीत जास्त महिन्याला सरकारी तिजोरीतून पैसे वाटायचे होते, ते त्यांनी वाटले. आता त्यात 14,000 कोटी गेले, किती हजार कोटी वाया गेले, काय गेले, आता ते कधी ऑडिट होईल तेव्हा होईल किंवा नाही झालं तर काही करता येणार नाही. पण लोकांनी पाहिलं पाहिजे की या योजनेकरता आपण कर्ज काढतोय, कर्जाचा बोजा आपल्या डोक्यावर वाढतोय, व्याज वाढते, विकास खर्च कमी कमी होतोय, आणि तुम्ही जर काहीच करणार नसला तर पुढच्या पिढ्या आपल्याला दोष देतील, तुम्ही काय करत होता. असं तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षात असताना बघितलं, मुख्यमंत्री असताना पण जवळून काम करताना बघितलं. आता गेल्या काही दिवसात जर आपण बघितलं असेल तर मिसिंग लिंक असेल किंवा विविध गोष्टींवरनं जेव्हा त्यांच्यावर टीका होते सोशल मीडियातनं, अचानक ते चिडून ज्या पद्धतीने बोलले, म्हणजे मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती जेव्हा अशा पद्धतीने बोलते की माझ्यावर टीका करा, महाराष्ट्रावर टीका करू नका, महाराष्ट्राचा अपमान करू नका, काय वाटतंय तुम्हाला, कुठे नेमकी हा बदल झालाय? हे पण कुठेतरी मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे फ्रस्ट्रेट झालेले आहेत. काहीतरी दिल्लीमध्ये त्यांना बोलवायची प्रक्रिया चालू आहे, त्यांना जायचं नाही, कारण त्यांचा पुढचा चान्स चुकतो, काहीतरी अंतर्गत बाब आहे, म्हणून ते अशा प्रकारे वक्तव्य करतायत, बघून घेईन, धमक्या देणं वगैरे. त्या पदावर, ह्या संविधान पदावर बसलेल्या व्यक्तीलाही शोभत नाही भाषा. आम्ही सुद्धा सत्ता पक्ष आमची मुख्यमंत्री पद भूषवलेली आहेत. तुमच्या आधीचे दिल्लीला वाजपेयी सरकार आम्ही पाहिलेलं आहे, अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध होते. आम्ही कधी एकमेकाचे दुश्मन म्हणून एकमेकाकडे पाहिलं नाही. आणि एखाद्या प्रकल्पाची जर टीका केली, अगदी कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम केली, मी म्हटलेलं आहे की प्रकल्पाचं स्वागत आहे, पण कामाचा दर्जा, पैसे वाढ, किंमत वाढ वगैरे ह्याबद्दल आमचे प्रश्न आहेत, ते उत्तर दिले पाहिजेत. आणि म्हणून जर तुम्ही म्हटलं की तुम्ही महाराष्ट्राचा अपमान करताय, ते एक हास्यास्पद आहे. महाराष्ट्राचा अपमान होतो जेव्हा तुमच्या पार्टीचा सत्ताधारी पक्षाचा एक नगरसेवक एका डॉक्टरला, महिला डॉक्टरला मारहाण करतो, त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते. आम्ही उघड मागणी केली की त्या नगरसेवक पद निलंबित करा, हा हिंमत तुमची. तुमच्या मित्र पक्षाचा सदस्य आहे, सरकार धोक्यात येऊ शकतं. कोणाला गप्पा मारताय की महाराष्ट्राचा अपमान झाला म्हणून? तर हा म्हणजे सुप्त संघर्ष वाटतोय का की देवेंद्र फडणवीस विरुद्ध अमित शहा आणि त्यांच्या मदतीला एकनाथ शिंदे? असं आहे की आता 29च्या निवडणुकीमध्ये काय निकाल लागेल काय सांगता येत नाही. सरकारबद्दल नाराजी वाढतेय, तर विरोधी पक्षाने एकत्रितपणे जर फाईट दिली तर भाजपला कधीही 35-36% जास्त मतं पडलेली नाहीत. जवळजवळ 60-65% मते विरोधकांना म्हणतात, ती विभागली जातात. जर आम्ही सगळे इंडिया आघाडी असेल किंवा इतर काही जर आपण मताचं विभाजन टाळलं तर भाजपचा पराभव सहज होऊ शकतो. आपण 2024ला पाहिलं की ते कुठल्या कुठून खाली आले. 4,400 जागांची वल्गना करताना 240 वर येऊन थांबले. त्यामुळे जर 29ला काही सत्ता बदल होणार असेल किंवा नेतृत्व बदल होणार असेल तर त्या रेसमध्ये 3-4 माणसं आहेत भाजपमध्ये. भाजपला बहुमत मिळेल, त्यांचा मुख्यमंत्री होईल. पण तिथं एक अमित शहा सिनियर गृहमंत्री आहेत, आयर्न मॅन 2 सरदार पटेल नंतर अमित शहा असं ते दाखवलं जातं. योगी एक मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असतील किंवा गडकरी असतील, हे दोन RSSचे लाडके नेते आहेत. त्यामुळे या सर्वांची आपसात स्पर्धा आहे की आता पुढं काय, पुढं कोण, समजा बदल झाला तर. आता मोदींच्या बाबतीत काय आहे की त्यांच्याबद्दल जे अमेरिकेत जे काही चाललेलं आहे त्यातून जर काही स्पष्ट झालं तर आणखी गडबड होऊ शकते. पण ठीक आहे, निवडणुकीपर्यंत आपण थांबलो तर मग कोण पर्यायी, कोण व्यक्तिमत्व पुढे येणार, याबद्दल संघर्ष चाललेला आहे. एकमेकाचा पत्ता काढायचा प्रयत्न चाललेला आहे. मध्येच राम मंदिरच्या चोरीची बातमी येते आणि गाजते, चोरी झाली, पण आज भाजपच्या प्रधानमंत्री कार्यालयाकडे इतकी ताकद आहे की एक फोन मीडिया हाऊसेसना गेला की ती बातमी लगेच मारून टाकली जाते, किल होते. पण ही बातमी किल झाली नाही, कारण तिथे मग योगींचा कुठेतरी संबंध आहे. एथिनॉलची बातमी एकदम फोकस झाली, कुठे गडकरींचा संबंध आहे. हे आपोआप बातम्या येत नाहीत, किंवा सरकार नको असलेल्या बातम्या थांबवता येतात एका मिनिटात एका फोनवर, पण ते थांबत नाहीत कारण ते कोणाला तरी टार्गेट करतायत. आणि म्हणून आता मला असं वाटतं की कदाचित रिशफलच्या जे गप्पा आपण ऐकतोय की अमित शहा मला उपपंतप्रधान करा म्हणून अडून बसलेले आहेत, किंवा काही लोकांना काढायचंय, काही लोकांना घ्यायचंय, त्या कटकलीमध्ये चर्चा अशी आहे की बहुतेक देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत पाठवतील. दिल्लीत पाठवले त्यांचे पंख कापले जातील. कुठेतरी किरकोळ एखादं खातं दिलं की मग तिथं काही स्वतंत्र काम करता येत नाही, प्रधानमंत्री सांगतील तेच करावं लागतं.
मला वाटतं त्यांची काही इच्छा नाहीये जायची, पण काय तो त्यांच्या पक्षातला अंतर्गत प्रश्न आहे. तर ह्यालाच एक धरून ही जशी आपण चर्चा म्हणला की अमित शहा यांना उपपंतप्रधान व्हायचं आहे, तर अमित शहा कुठेतरी पूर्ण देशभरात आपली टीम बांधतायत का 2029 साठी? तर महाराष्ट्रामध्ये ते एकनाथ शिंदे आहेत किंवा हेमंत बिस्वा शर्मा आहेत, आता पश्चिम बंगालचे जे अधिकारी म्हणून मुख्यमंत्री हे त्यांची सगळी टीम मेंबर आहेत, असं बघितलं जात आहे का? कसं आहे की पंतप्रधानांना ह्या संघटनात्मक निटिग्रिटीमध्ये काही फार इंटरेस्ट नाही. म्हणजे महाराष्ट्रात जे पक्षांतर झालं त्यामध्ये गुजरातला जायचं किंवा गुवाहाटीला जायचं आमदारांना घेऊन, हे सगळे निर्णय अमित शहाच्या पातळीवर होत होते. पंतप्रधान फक्त परदेश दौऱ्यामध्ये इंटरेस्ट असतात. आणि त्यामध्ये अलीकडे आणखीन एक त्याच्या डोक्यावर भूत सवार झालेलं की त्या देशात जाऊन तिथून एक सिव्हिलियन अवॉर्ड घ्यायचा. त्यांच्या देशात तो ते जर बक्षीस नसलं तरी मग तयार करा आणि मग मोदी आले की त्यांना तो सर्वोच्च नागरी सन्मान द्या. हास्यास्पद झालेलं आहे. लोक सगळी टिंगल करतायत त्या सगळ्या गोष्टीची. ऑस्ट्रेलियाला गेले तर लोकांनी मोदी गो बॅक म्हणून घोषणा दिल्या आणि आपल्या देशात ते दाखवले नाही, पण तिथल्या सोशल मीडियावर उघड आलं सगळं. म्हणजे मोदींची आंतरराष्ट्रीय लोकप्रियता तर राहिली नाही हे वास्तव आहे. आणि मग त्यामध्ये अमित शहाना वाटतं की आपण का नाही होऊ. ही टीम बांधणी तुम्हाला दिसते का सर होताना अशा पद्धतीने? अमित शहा टीम बांधणी करतानाच त्यांच्याच पक्षातील आणि संघाचे लाडके, जसा तुम्ही उल्लेख केला देवेंद्र फडणवीस यांचा, तर संघाचे लाडके देवेंद्र फडणवीस आणि दुसरीकडे अमित शहा, असा हा आता सुप्त संघर्ष पुढच्या दिशेला सुरू आहे का? नेतृत्व बदल करायचा झाला की पंतप्रधान कोण होणार याबद्दल संघर्ष तो होणारच. कारण स्पर्धक आहेत, अनेक आहेत, खूप ज्येष्ठ माणसं आहेत, त्यांना वाटतं की आपण व्हावं. त्यामुळं या संघर्षाला सुरुवात झालेली आहे हे आम्हाला दिसते हळूहळू. तर डिलिमिटेशन बिल पण या अधिवेशनामध्ये आणणारे 20 जुलैला जेव्हा अधिवेशन सुरू होत आहे तेव्हा पण एक चर्चा चालू की तो नंबर मिळवण्यासाठी खासदार फोडणं सुरू आहे, जसं ठाकरेंचे खासदार फोडले. असं आहे, मी ऐकलंय. आणि विशेषतः मला सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांनी खासगी चर्चेत सांगितलं की आम्ही आणखी खासदार फोडायचा प्रयत्न करतोय, विशेषतः शरद पवार गटाचे, कारण आम्हाला आकडा पूर्ण करायचा आहे. तर जे ऑपरेशन लूट काय टायगर म्हणतात की काय, जे शिवसेनेच्या बाबतीत केलं ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे. म्हणून मी एकदा बोललो की बा शिवसेनेचे 5-6 आमदार हे अस्वस्थ आहेत. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. ते काही जातील वगैरे काही सांगितलं नाही, पण अस्वस्थ आहे. ते त्यांना सांभाळलं पाहिजे, त्यांची चिंता प्रकट केली पाहिजे. प्रत्येकाची चिंता एकच, आमची विकास कामं होत नाहीत. विकास कामं म्हणजे काय की मोठे मोठे प्रकल्प मंजूर करायचे, त्यातून कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचे याबद्दल चर्चा करायची, मग कॉन्ट्रॅक्टरकडून किकबॅक घ्यायच्या आमदारांनी किंवा खालच्या तळातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी. आणि म्हणून त्याला म्हणायचं विकास कौतुक आहे. विकासाचं त्यांना काही घेणं देणं नाही, त्यांना फक्त कॉन्ट्रॅक्टमध्ये कमिशनचं घेणं देणं आहे. त्यामुळे मग ही जरा साठमारी चाललेली, सत्तेची साठमारी चाललेली आहे. तर राष्ट्रवादीबाबत ही चर्चा पण आहे की काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव आहे किंवा एनडीए बरोबर जाण्याचा आहे, आणि मग त्यामध्ये काय काय पर्याय आहेत अशी पण एक चर्चा आहे. पण मीही चर्चा पेपरमध्ये वाचली आहे. माझं कोणाशी थेट प्रत्यक्ष बोलणं झालेलं नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांची झालेलं नाही, काँग्रेसच्या नेत्यांचीही झालेलं नाही. आणि मी पण चर्चा तुम्ही पेपरला लिहिताय ती वाचतोय की 3 पर्याय आहेत, 2 पर्याय आहेत. मला खात्री आहे की पवारसाहेब स्वतः काही भाजपच्या दिशेने जाणार नाहीत. त्यांची जी बॅकग्राऊंड, पॉलिटिकल बॅकग्राऊंड पाहिलं, त्याच्या वडिलांच्या पासून एक शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य असणारी फॅमिली आहे. त्यामुळे ते काही शाहू फुले आंबेडकर विचार सोडून देऊन सावरकरांचा विचार घेतील किंवा हेडगेवारांचा विचार घेतील मला वाटत नाही. सत्तेकरता काही सांगता येत नाही, कारण कार्यकर्ते सारखे मागायला लागले की आम्हाला सत्तेत जायचं. ते काय पुढे घडेल काय माहिती नाही, पण मला चिंता आहे. म्हणून मी अशोक गेलो त्याने काही पक्षांच्या विलिनीकरणाबद्दल स्टेटमेंट केलं होतं. मी दुजोरा दिला होता की ज्या पक्षामध्ये काँग्रेस नाव आहे, ज्या पक्षाच्या झेंड्यामध्ये तिरंगा आहे, अशा सर्व पूर्वाश्रमीच्या काँग्रेस पक्षांनी हे पुन्हा स्वग्रही परत यावं. कारण माझा ठाम विश्वास आहे की यापुढं राष्ट्रीय पातळीवर फक्त 2च विचारधारेची लढाई होईल. एक तर हिंदुत्ववादी लढाई, ज्यांना एक थिओक्रेटिक स्टेट म्हणजे धर्मावर आधारित राज्य स्थापन करायचंय, आणि दुसरं फुले शाहू आंबेडकर विचार किंवा गांधी नेहरू आंबेडकर विचार. तर या विचारावर देश चालला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे. म्हणजे या दोन्ही विचाराची लढाई पुढे होणार. तर म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की 2029 साठी आपण 2 पार्टी सिस्टीमच्या दिशेने वाटचाल सुरुवात केली आहे का?
आहे टू पार्टी सिस्टीमच्या दृष्टीने वाटत चाललेली आहे, ऍटलिस्ट राष्ट्रीय लेवलवर. कमी जास्त वेळ लागेल त्याला, पण लोकांना ह्या घोडा बाजारचा कंटाळा आलेला आहे. तर तुम्ही जेव्हा दिल्ली सर्कलमध्ये आहात, एक ही पण चर्चा आहे की डीएमके एक कुठेतरी इंडिया आघाडीपासून दूर गेलाय. ते खासदार फुटू शकतात. त्याच वेळेला राष्ट्रवादीच्या खासदारांबाबत पण चर्चा सुरू आहे. काय झाले, पर्याय 2-3 आहेत म्हणजे ऐकलेलं आहे ते, की एकतर काँग्रेसमध्ये विलीन व्हावं राष्ट्रवादीने, दुसरा पर्याय आहे की एनडीए मध्ये बाहेरून पाठिंबा द्यावा किंवा सरकारमध्ये स्थापित होऊन पाठिंबा द्यावा, आणि तिसरा पर्याय असा आहे की घटना दुरुस्ती विधेयकामध्ये 2/3 बहुमत करण्याकरता सरकारला पाठिंबा द्यावा मतदानामध्ये, म्हणजे याला इश्यू बेस्ड आपण सपोर्ट म्हणतो. तर या 3 गोष्टीची चर्चा चालू आहे. मी ऐकलं की बहुतेक त्यांनी इश्यू बेस्ड सपोर्टच्या बद्दल निर्णय घेतलेला आहे. त्याचे दीर्घ परिणाम होतील की मग इंडिया आघाडीमध्ये राहणं अवघड होईल त्याला. त्यामुळे 2029ला काय चित्र होईल असं तुम्हाला वाटतंय? इट्स टू अर्ली टू टेल. आता इतक्या लवकर सांगता येणार नाही. आता या पावसाळी अधिवेशनामध्ये काय काय घडतं, हिवाळी अधिवेशनामध्ये काय काय घडतं ते पाहिलं पाहिजे. तर तुम्हाला वाटतंय डिलिमिटेशन बिल मंजूर होऊ शकतं या अधिवेशनात? काही सांगता येत नाही. आखला तर झाला तर मंजूर होतं की छोटी गेम ऑफ नंबर्स. तुम्ही आमदार फोडून जर आपल्याकडे घेतले तर कदाचित आकडा होऊ शकेल. सर, एक शेवटचा प्रश्न संपवता विश्वगुरु म्हणून नरेंद्र मोदी यांची जी एक प्रतिमा होती, कुठेतरी त्या प्रतिमेला आता धक्का बसायला लागला असं वाटतंय का? कारण ज्या पद्धतीने आपण म्हणतात की सगळे सिव्हिल पुरस्कार घेत चालले किंवा ज्या पद्धतीने ते देशात कमी परदेशात जास्त दिसत आहेत आणि देशातल्या समस्या वाढत चालल्या, तर कुठेतरी याचा फटका भारतालाही, भारताच्या इमेजलाही होतोय. असं आहे की भारताचं इमेज तर खूप मोठं डागाळलेलं आहे. म्हणजे स्वतःला विश्वगुरु म्हणणं इतकं हास्यास्पद आहे, किंवा भारत हा मदर ऑफ डेमोक्रेसी आहे, हा फक्त अडाणी इलिटरेट माणूस ज्याला पॉलिटिकल सायन्सचं काही ज्ञान नाही आज म्हणू शकतो असं. त्यामुळं अशा घोषणा देऊन मतं घ्यायचा प्रयत्न जरी केला तरी वास्तव वेगळं आहे. आपण आज पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आपला 140वा नंबर आहे. 140 देश आपल्या पुढे आहेत. त्यामुळे आम्ही विकसित भारत होऊ अमुक अमुक तारखेला कोण बघायला गेले त्यावेळेला 2047 साली. म्हणून या सगळ्या पोकळ घोषणा आहे, आणि ज्याप्रमाणे डिलिमिटेशन सगळं काही शुद्ध होईल, सगळं काही आलबेल होईल असं वाटलं होतं, ते झालं नाही. कारण मूर्खपणाची कल्पना होती. इतक्या मोठ्या खंडप्राय देशामध्ये डिलिमिटेशन करून, डिमॉनिटायझेशन करून तुम्ही कॅशलेस सोसायटी आणण्याचा प्रयत्न केला, झालेला नाही. आज भारतामध्ये 2018ला जेवढी कॅश होती ते कितीतरी पटीने जास्त कॅश चालते. त्यामुळे अशाच काही भन्नाट कल्पना घेऊन विजय सिंह रावांनी अवली काम करतात पुढे. ठीक आहे. हे काय नवीनच्या या भागात आपण थांबूया. ज्या पद्धतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय की राज्यामध्ये आर्थिक शिस्त जी आहे ती कुठेतरी बिघडलेली आहे आणि जी प्रायोरिटी किंवा प्राधान्यक्रम असला पाहिजे तो मात्र कुठे राहिलेला नाही, आणि म्हणूनच जे मोठे प्रकल्प आहेत त्यांचं कुठेतरी ऑडिट झालं पाहिजे आणि जबाबदारी जी आहे ती निश्चित केली पाहिजे. मात्र हे काय नवीन, लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.